पुणे बेंगलोर महामार्गावरील उजळेवाडी येथे सुरू असणाऱ्या विनापरवाना पार्टीवर पोलिसांनी रविवारी 24 डिसेंबर रात्री छापा टाकला। या प्रकरणी पार्टी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्ये साठा रोख रक्कम आणि डीजे असे सुमारे 2,82,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की उजळेवाडी परिसरात सुरू असणाऱ्या एका कॅफेमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। याबाबतची टीप पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना समजली। या माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून या पार्टीवर छापा टाकला। या पार्टीमध्ये 60 पुरुष आणि 40हून अधिक महिलांचा सहभाग असल्याचे दिसून आले। या प्रकरणी कॅफे माया चा मालक दयानंद जयंत साळुंखे, पार्टी आयोजक मयुरा राजकुमार चुटानी, डीजे ऑपरेटर गणेश लवखरात, मालक दिगंबर रघुनाथ सुतार यांच्यासह कामगारांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या कारवाईत एकूण 53,725 रुपयांची विदेशी दारू, 88,740 ची रोकड, 1,40,000ची डीजे सिस्टीम असा एकूण 2,82,465 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।